डीसीपी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंगमध्ये मोठी कामगिरी. सीओईपी सरदार पटेल व्हीआयटीसह नामांकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची निवड. डीसीपी क्लासेसमधील या वर्षीच्या इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. क्लासचे संचालक प्राध्यापक विजय डावरगावे व पुरुषोत्तम डावरगावे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे कुमारी स्नेहल महादेव गायकवाड हिची महाराष्ट्रातील सर्वोच्च इंजिनिअरिंग संस्था असलेल्या सीओईपी पुणे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाखेसाठी निवड झाली आहे. तर संगमेश मठपती यांची सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये, पार्थ आगरे यांची व्हीआयटी पुणे येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आणि नम्रता शिंदे हिची MIT आळंदी येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये निवड झाली आहे. यासोबतच क्लासेसमधील बहुतेक विद्यार्थ्यांना विविध नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे कौतुक होत आहे. न्यूज लोकनायक, निलंगा, लातूर. नमस्कार, मी प्राध्यापक पुरुषोत्तम डावरगावे, संचालक DCP अकॅडमी निलंगा. मागचे जवळजवळ 15 वर्ष झाले या शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा देत असताना निलंग्यासारख्या ठिकाणी मागच्या 3-4 वर्षापासून आपण DCP अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना JEE व NEET आणि CETच्या आधारित मार्गदर्शन करत आहोत. ज्या उद्देशाने आपण हा क्लास चालू केला होता तो उद्देश कुठेतरी आता पूर्णत्वास जात असताना आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि मागच्या या 3-4 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज असेल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असेल, या सर्व ठिकाणी पोहोचवताना आम्हाला मनातून खूप मनस्वी आनंद होत आहे. या वर्षीच्या निकालाबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील टॉपमोस्ट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे जिथं प्रत्येक इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वप्न असतं असं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्याला आपण COEP कॉलेज म्हणतो. COEPला आपली एक विद्यार्थिनी स्नेहल महादेव गायकवाड हलगरची विद्यार्थिनी सिलेक्ट झालेली आहे. तिला AI ब्रांचसाठी सिलेक्शन त्या ठिकाणी झालं आहे. त्यानंतर पुण्यातील अजून नामांकित कॉलेज म्हणजे VIT कॉलेज, जिथं माझं स्वतःचं पण इंजिनिअरिंग झालं. VIT मध्ये पार्थ आगरे नावाचा विद्यार्थी आहे, त्याचं सिलेक्शन झालं आहे कॉम्प्युटर सायन्स ब्रांचला. त्यानंतर मुंबईतील सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी एक आईवडिलांचं छत्र हरवलेला विद्यार्थी, त्याला आपण 2 वर्ष मार्गदर्शन दिलं आणि त्याची जिद्द व त्याने जे केलेले प्रयत्न आहेत त्याला पण आम्हाला यश भेटलेलं आहे. सरदार पटेल कॉलेज इंजिनिअरिंग मुंबईला त्याला कॉम्प्युटर सायन्स ब्रांचसाठी ॲडमिशन भेटलेलं आहे. त्याबरोबरच आज आम्ही नम्रता शिंदे या मुलीचाही सत्कार ठेवला होता. तिचं MIT आळंदीमध्ये कॉम्प्युटर सायन्ससाठी सिलेक्शन झालं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, हे मोजके 2-4 नावं मी फक्त या ठिकाणी घेतोय. बाकी अनेक विद्यार्थी आहेत. म्हणजे जर मागच्या बॅचमधनं पाहिलं तर 100% आमचा निकाल होता. जेवढे विद्यार्थी आपल्या इंजिनिअरिंगच्या बॅचमध्ये होते, एव्हरीवन म्हणजे सर्वांनाच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेपर्यंत आपण त्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपला जो शिकवण्याची पद्धत आहे, मला वाटते या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी जशी पाहिजे तशी आम्ही त्याला मॉडिफाय केलेली असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं इंजिनिअरिंगचं स्वप्न किंवा मेडिकल करण्याचं स्वप्न पूर्ण होत असताना आम्ही पाहत आहोत. या ठिकाणी 5वी ते 10वी साठी हे आपले फाउंडेशनचे क्लासेस चालतात, जे संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान असतात, ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड म्हणजे शालेय अभ्यासक्रम संपूर्ण शिकवतो. त्याबरोबरच भविष्यातील येणाऱ्या आव्हानांना तयारी करण्यासाठी म्हणजे JEE असेल, NEET असेल, याचा बेस पक्का व्हावा यासाठी आपण CBSE वर आधारित जो पण अभ्यासक्रम आहे तो आपल्या क्लासेसच्या डिझाईन नोट्समधनं त्यांना शिकवला जातो. तर त्यानंतर 11वी-12वीचा विचार केला तर JEE असेल, NEET असेल, CET असेल, स्टेट बोर्ड असेल, या संपूर्ण वर्गाची तयारी आपण या ठिकाणी करतो. एखादा विद्यार्थी जर का आर्थिकदृष्ट्या वीक असेल, कमकुवत असेल, तर त्याला आर्थिक सवलत ही दिली जाते. जसं आमचा संगमेश मठपती हा आईवडिलांचे छत्र हरवलेला विद्यार्थी, त्याला आपण विशेष सवलत दिली. त्याला पुस्तकं आपण प्रोव्हाइड केले, नोट्स प्रोव्हाइड केल्या आणि त्यामुळेच आज त्याला हे यश संपादन झालेलं आहे. त्यामुळं मला वाटते पालकांनी निश्चितच मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना तिथे मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये न ठेवता
आपल्याकडे जे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी आपण ही जी सिस्टम तयार केलेली आहे, कोटा असेल, राजस्थान असेल, यूपी, बिहार या ठिकाणचे जे तज्ज्ञ शिक्षक आहेत, ज्यांना 10 ते 15 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे, असेच शिक्षक आपण या ठिकाणी ठेवलेला असल्यामुळे आणि वैयक्तिकरित्या मी असेल, विजय सर असतील, आमचा जो अनुभव आहे या क्षेत्रामधला, आम्ही स्वतः मागच्या 10-12 वर्षापासून 15 वर्षापासून जे या फील्डमध्ये आहोत. आमचे विद्यार्थी प्रत्येक IIT, NIT किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर्स झालेले आहेत. या अनुभवाचा खरा फायदा मला वाटते या ठिकाणी DCP मध्ये विद्यार्थी निश्चितच घेत आहेत. आपणही या ठिकाणी एकदा विचार करावा. जेव्हा आपल्या पाल्याचा भविष्याचा प्रश्न असतो तेव्हा संपूर्ण चौकशी करूनच मग तुम्ही त्याचा निर्णय घ्यावा, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद.